गेलो ना, नाही तर आम्ही जायचं कारणच नव्हतं ना, आपलं म्हणूनच आम्ही गेलो ना. मग आता काय मत आहे तुमचं लांडेंबद्दल? आता लांड्यांनी काय, आता हे गरीब कुटुंब आहे म्हटलं मदत करायलाच पाहिजे त्यांनी. आता ते आता येरवड्याला नेलंय जेलमध्ये. हा ना, झालं आता, पण त्यांनी मदत करावंच लागेल त्यांना. मग ह्या अपघाताला तुम्ही लांडेंना दोषी धरता का? नाही ना, त्याला दोषी धरता येणार नाही ना. आता ते अचानक झालं, आता तो फक्त म्हणत होता गाड्या जाऊ द्या. आता त्याला काय माहित गाडीला असं असं होणार आहे ते, त्याला काय कळून चुकणार आहे का? कोणालाच माहित नाही ना होणार. मग हा दोष कोणाचा? लांडेंचा तुम्ही नाही पहा, लांडे दोषी नाही असं वाटतं का? कसं दोषी म्हणताय? पण आता ही जी बाकीचे नेते आम्हाला आता ते, आता त्याला काय वाटलं असतं आधीच घटना अशी घडणार आहे, त्यांनी वाढदिवस साजराच केला नसताना. मग काय म्हटले देवराम लांडे पळून गेला वगैरे? आता त्या तेवढं नाही आपल्याला सांगता येत. दवाखान्यात आलतं ते तिथून कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार. मग तो पळून गेला का कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता आम्ही येणार. घाबरलेलो होतो ना, तिथं आलता दवाखान्यापाशी तो. दवाखान्यात आलता ऍडमिट करायचं. दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं.